चांगल्या वागणुकीचे काही लोकांच्या मते काही मोल नसते, पण चांगल्या वागणुकीमध्येच कोट्यावधींची मने जिंकण्याचे सामर्थ्य असते. काही लोकांचं खरं आयुष्य तेव्हा सुरू होतं जेव्हा सगळे आपलेच आहेत हा गैरसमज त्यांच्या मनातून नाहीसा होतो. तेव्हाच खरं आयुष्य सुरू होतं. माणूस स्वतःच्या पोटापाण्यापुरता स्वार्थी जरूर असावा, पण कोणाच्या पोटावर पाय देऊन स्वतःचं पोट भरण्याचा स्वार्थीपणा करणारा मात्र नक्कीच नसावा. काही लोक खोट्या सोन्याच्या नादात आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान हिरे गमावत असतात आणि याची जाणीव त्यांना तेव्हाच होते जेव्हा ते हिरे त्यांच्या आयुष्यातून कायमचे निघून जातात. आपण कोणाची तरी गरज असणं आणि कोणासाठी तरी खूप गरजेचं असणं यात बरंच अंतर आहे आणि हे अंतर ज्याला सांभाळता येतं त्याच्या आयुष्यात चांगल्या नात्यांची कधी मुळात कमतरता भासत नाही. माणसाला एकदा विश्वासघाताला सामोरे जावे लागले तर माणूस हा कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. तो कोणावरही सहज विश्वास ठेवत नाही, कारण विश्वासघात हा कोणाकडूनही मिळेल ही भीती त्याच्या मनात वसलेली असते. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्याच्याबरोबर राहण्यापेक्षा एकदा त्याच्या जागेवर स्वतःला ठेवून पाहावे, तेव्हाच त्याला समजून घेऊ शकतो. चांगला गुरु हा आपल्यासाठी यशाचे दरवाजे उघडू शकतो, पण त्या मार्गावर आपल्याला स्वतःलाच चालावे लागते, तेव्हाच यश मिळते. आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःला कधी दुसऱ्यांच्या पेक्षा कमी समजू नये. कोणासाठी नसलं तरीही आपण आपल्या स्वतःसाठी स्पेशल असतो. चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी जरा जास्तच वेळ घेतात, पण जर तुमच्या वाट पाहण्याची तयारी असेल तर त्या तुम्हाला सहज मिळतात. आपल्या विचारांची उंची आणि आपले चांगले वागणे हाच आपला मोठेपणा सिद्ध करतो आणि आपले कर्तृत्वही सिद्ध करून दाखवतो. नातं कुठलंही असो, जर ते स्वच्छ आणि सुंदर राहावं वाटत असेल तर त्या नात्यांमध्ये कधीही पैशाची देवाणघेवाण करूच नये, कारण हीच देवाणघेवाण उद्या जाऊन चांगल्या नात्यांनाही सुरुंग लावत असते. आयुष्य समजून घेण्यासाठी भल्या भल्यांची हयात निघून गेली, पण ते समजू शकले नाहीत, कारण आयुष्य फक्त मनसोक्त आनंद घेऊन जगायचं असतं. त्याला कोणीही कधीच समजू शकत नाही, कारण ते दररोज वेगवेगळ्या रूपात समोर येत असते. सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.